मीनाजी आता तुमच्याकडे येणार आहे. मनवाचं आणि तुमचं आता मला नातं ऐकायचं की मनवा कशी आहे घरामध्ये, स्वभाव कसा आहे मनवाचा? आधी तिचे दोष सांगते म्हणजे वाईट गोष्टी मग चांगल्या सांगते. ती खूप रागीट आहे, तिला पटकन राग येतो. दुसरी गोष्ट म्हणजे ती स्पष्ट वक्ती आहे, हां. त्यामुळे बऱ्याचदा माणसं समोरची दुखावतात. पण ती मनातून खूप प्रेमळ आहे आणि चांगल्या गोष्टी सांगायच्या तर तिच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे. ती खूप जणांना बरोबर घेऊन काम करू शकते जरी रागीट असली तरी. माझा आणि मम्माच्या नात्यात असं आहे की मम्मा ही एक युनिव्हर्सल मदर आहे. म्हणजे ती फक्त माझ्यासाठी आणि शारीवासाठी, माझ्या बहिणीसाठी आई नव्हती, तर तिने आजूबाजूच्या सगळ्या मुलांची ती आई होती. म्हणजे श्रेया जी तुमच्याकडे आहे तिला विचारलं तर ती असं म्हणेल, किंवा कुठे गोधरा रायट झाले तिथे मुलांना रस्त्यावर आली, त्यांना आई वडील नाही आहेत तर ही तिथे जाणार, किंवा कुठल्या तरी तिच्या वर्कशॉपला कोणतरी लहान मुली आल्या 2 आणि त्यांची आई नुकतीच गेली होती आणि वडील नव्हते तर तिने त्यांना अडॉप्ट केलं. तर तिच्यात एक युनिव्हर्सल मदर असा एक ट्रेट आहे आणि शी मदर्स एव्हरीबडी. त्यामुळे मी माझी आई लहानपणापासून खूप मुलांबरोबर शेअर केली आहे आणि ह्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. माझ्या स्पेशली आयुष्यात तिचं स्थान सांगायचं म्हणजे मी खूप बेभान, धमाल, ओरडाआरडा, बोंबाबोंब असं मला आवडतं आणि मला लागलेला एकमेव लगाम ही ती आहे. वा. तर सगळ्यांना हसवणारे हे सगळे आमचे विनोदवीर समोर बसलेले आहेत. ते सुद्धा त्यांच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करणार आहेत. मला प्रत्येकाला विचारायचं आहे की काय आहे तुमच्या मते तुमची आई? सागर. बाबा शिकवतात आणि आई जी असते ती वाचवत असते आपल्याला नेहमी. मी खूप थँक्स पण म्हणणं चुकीचं आहे आईला, पण जेव्हा जेव्हा तिने मला वाचवलेलं आहे कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगातून, फार मोठ्याही, त्यातून मी नक्कीच शिकत गेलो आणि त्यामुळे कदाचित मी आज इथपर्यंत आहे आणि तिला भयंकर अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि मलाही वाटतं की मला स्वतःला अभिमान आहे की ती माझी आई आहे. क्या बात. वा वा. माझ्या आईचं नाव मनोरमा गणेशपुरे आहे. शिक्षण नाही, 2रा-3रा वर्ग शिकले आहे, पण फार कणखर बाई आहे. म्हणजे खरं आज मी जे मुंबईत आलो किंवा मी येऊ शकलो त्याचं फक्त एकमेव कारणभूत म्हणजे माझी आई आहे. तिनं मला त्यावेळेस सांगितलं की तुला जायचं असेल तर जाय, पण तू गेलास तर काहीतरी बनल्याशिवाय वापस येऊ नको, एवढं माझं म्हणणं. वा वा वा. मी एकच वाक्य म्हणेन आईसाठी, आई माझ्यासाठी देव आहे आणि माझा श्वास आहे. आणि भाऊंच्या आई एक सांगायला आवडेल मला, आम्ही फोटो दाखवतोय तुम्हाला, भाऊंच्या आई सेम भाऊ सारख्याच दिसतात. भाऊ आईच्या चेहऱ्याचे भाऊ कदम आहेत असं म्हणायला हरकत नाही, इतका गोड चेहरा मिळाला त्यांना. मी असं म्हणेन की मी तिची सावली आहे. मी आज जे करते किंवा जिथे आहे हे तिने माझ्यासाठी तर पाहिलंच होतं, हे स्वप्न जे खरं होतं आहे, पण तिलाही हे करायचं होतं आणि आय एम लिव्हिंग हर ड्रीम. मला तर आई असं म्हटल्यावरती आठवते की मी टी व्हीवर दिसलो की माझी आई बिचारी पॅरालिसिस पेशंट आहे, आता जरा लंगडत चालते, पण अख्ख्या चाळीत धावत माझं कुशल टी व्हीवर आला असे धावत सुटते की सगळ्यांनी बघावं. तिला वाटतं की अख्ख्या जगाने तिच्या मुलाचं कौतुक बघावं, अख्ख्या जगाने त्याची वाहवा करावी असं तिला खूप वाटतं. खरं तर मला 2 आया आहेत. एक मला जन्म देणारी माझी आई आणि एक माझा मोठा भाऊ. जोपर्यंत ह्या माझ्या दोन्ही आया माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत तोपर्यंत जगातली कुठलीच ताकद मला हरवू शकत नाही. मी कुठल्याही संकटांना सामोरं जायला तयार आहे. एखाद्या पहाडाची उंची मोजू शकतो पण आभाळाची उंची मोजू नाही शकत. वा. आणि माझ्यासाठी माझी आई म्हणजे आभाळ आहे आणि तिने मला असंच आयुष्यभर प्रत्येक जन्मोजन्मी मला कुशीत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. वा वा वा. माझी आई माझ्यासारखीच कॉमेडी आहे. ती नेहमी असे विनोद वगैरे करत असते आणि इमोशनल पण आहे खूप. ती पण साधी भोळी आहे, ग्रामीण भागातून आलेली आहे. तिला सिनेमाची आवड होती, 1 रुपयात सिनेमा बघायची आणि तिची इच्छा होती की या सिनेमात माझं पोरगं दिसायला पाहिजे टी व्हीत. आणि ती इच्छा आज मला वाटतं मी पूर्ण करू शकतो तुझी. थँक्यू सो मच. तू माझी आई आहेस, मला आनंद आहे. असं होतं आई म्हटलं की ते थोडं भरून येतच आणि यायलाच पाहिजे, कारण शेवटी तिचा भाग असतो आपण, तिच्या शरीराचा भाग असतो आपण.
तर आज मायलेकींचा हा एपिसोड रंगलेला आहे आणि केतकी माटेगावकर इथं बसली म्हटल्यानंतर तर गाणं झालंच पाहिजे. पण आजचा विषय वेगळा आहे. सगळ्या माता बसलेल्या आहेत. मातांसाठी तुझ्याकडून काहीतरी ऐकायला आवडेल. मातेश्वरी परमेश्वरी मातेश्वरी परमेश्वरी मातेश्वरी परमेश्वरी सुन लो अरज अब मोरी मातेश्वरी परमेश्वरी मातेश्वरी हमको मूर्ख अज्ञानवान हमको मूर्ख हमको मूर्ख अज्ञानवान पैया परो अब तोरी मातेश्वरी परमेश्वरी सुन लो अरज अब मोरी मातेश्वरी 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 वा वा. तर आज मीना नाईक इथे आलेल्या आहेत आणि मीना नाईक ह्या फक्त अभिनेत्री म्हणूनच काम करत नाहीत, तर त्यांची एक वेगळी कला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे पपेट्री. त्यांच्या हातात बाहुल्या आल्या की त्या बोलक्या होतात. फक्त मनोरंजन नाही तर त्याच्यातून प्रबोधन करण्याचं काम सुद्धा त्या करत असतात. तर आता त्या आणि मनवा मिळून आपल्यासाठी सादर करतायत एक आगळा वेगळा ॲक्ट. अगं बाई, एवढा सगळा ऑडियन्स आलाय. हा, एक काम करते, तुमच्या सगळ्यांसाठी चहा बनवते. अरे बापरे, सिलेंडर आहे पण सिलेंडरमध्ये गॅस नाही आहे. एक आयडिया आहे. हा गॅस गदा 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 हलवला की चालू होईल, हो की नाही? अहो काय करताय काय तुम्ही हे? अहो असा गॅस सिलेंडर हलवायचा नसतो, माहित नाही का तुम्हाला? नाही. वायू गळती झाली ना तर मोठा अनर्थ होऊ शकतो, माहित नाही तुम्हाला? अगं बाई, हो मग? का? आणि बरं का, तुम्हाला जर असा घाण वास आला ना तर लगेच जाऊन विजेची बटणं पंखा लावायला वगैरे जाऊ नका. का? विजेची बटणं लावायची नसतात, त्याला हात लावायचा नसतो. आणखीन एक गोष्ट, मुलांना सिलेंडरवर बसवायचं नाही. बऱ्याचशा आया सिलेंडरवर मुलाला बसवतात आणि स्वयंपाक करतात. बापरे, तर हे करायचं नाही. वा 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 वा, क्या बात आहे. तर मंडळी, खूप छान वाटलं की आजचा हा आगळा वेगळा मायलेकींचा एपिसोड इथे रंगला. आणि या निमित्तानं मला सगळ्यांना हेच म्हणावंसं वाटतं की मुलगा आणि मुलगी असा भेद करू नका. मुलीला सुद्धा मुला इतकंच महत्त्व आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व आहे. म्हणूनच मुलगी वाचवा, मुलगी वाढवा.